सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। धुळ्यातील भाजपा किसान मोर्चाच्या उपाध्यक्षांना मारहाण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। धुळे तालुक्यातील कुसुंबा गावातील भारतीय जनता पक्षाचे धुळे जिल्हा किसान मोर्चाचे उपाध्यक्ष नारायण गोरख शिंदे यांच्यावर गावातीलच गावगुंडांनी हल्ला चढवत मारहाण केली आहे। त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। कुसुंबा गावातीलच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते किरण शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप नारायण शिंदे यांनी केलाय। त्यांच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर मोकोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी नारायण शिंदे यांनी केली आहे। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक तिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।